आज आपण सर्वदा आज आपण सर्वदा गेले 3 वर्षापासून देशामधला कांदा उत्पादक शेतकरी जो अडचणीत आलेला आहे, त्या संदर्भामध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्याकरता राज्य आणि केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून आपण मंचरला पहिल्या दिवशी एक मीटिंग आयोजित केली. आपल्या खेड तालुक्यातील अनेक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आले होते आणि मग त्यानंतर आळेपाट्याची तारीख कालची ठरली. काल आळेपाट्याला देखील आमदार शरददादा सोनवणे आणि सर्व शेतकरी वेगवेगळे सगळ्या पक्षाचे लोक उपस्थित होते. आणि आज देखील खेड तालुक्याची आपली त्या दिवशी ठरल्याप्रमाणे मीटिंग आयोजित करत असताना आदरणीय आमदार बाबाई शेटकाळे, सभापती शिंदेसाहेब यांच्याशी देखील चर्चा झाली आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं सभापती नियोजन केलं, त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. हे आंदोलन होत असताना की प्रत्येक वर्षी शेतकरी त्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे आणि याच्यावरती तोडगा काय काढावा. अनेक लोकप्रतिनिधींनी देखील संसदेमध्ये आवाज उठवला, विधानसभेमध्ये देखील आवाज उठवला, परंतु स्वर्गीय शरद जोशी जन्माला आले, शेतकऱ्यांकरता लढत राहिले, ते आपल्यातून गेले, पण कांद्याचा प्रश्न अजून देखील अण्णा तसाच अनुत्तरित राहिलेला आहे. कधी चांगले दिवस येतात, कधी अडचणीत येत असतात. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, आज प्रत्येकाचं म्हणणं आहे कांद्याची निर्यात झाली पाहिजे. आज कांद्याची निर्यात जरी सरकारने जर ठरवलं की कांदा निर्यातीवरती बंदी नाही, परंतु सरकारच्या धरसोड धोरणामुळं 1 नंबर जगामध्ये कांदा निर्यातीमध्ये असणारा आपला भारत देश आज हा 5 नंबरला गेला. आणि आपलं शत्रू राष्ट्र म्हणून जे पाकिस्तानला आपण हे करतो, आज आपल्यापेक्षा ते वरच्या नंबरला आलं आणि परकीय चलन आज त्यांना जादा मिळायला लागले आणि आज त्याचाच आज दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतो. म्हणून सरकारची धोरण हे कायमस्वरूपी निर्यातीच्या बाबत ठाम असणं अत्यंत गरजेचं आहे. गेले काही वर्षाची आकडेवारी जर आपण पाहिली, मी आपल्याला आवर्जून सांगतो की सभापती मी मंचर मार्केट कमिटीचे ज्यावेळी सर्व आकडे काढले, तुमच्याकडे ते तुमच्या इथल्या बाजार समितीचे खेडचे असतील, 2023 सालामध्ये आमदार साहेब कांद्याची 30 लाख पिशवीची जवळपास विक्री मार्केट कमिटीमध्ये झाली आणि सरासरी एका पिशवीचं 52 किलो वजन धरल्यानंतर शेतकऱ्याच्या खिशामध्ये फक्त 650 रुपये आणि कांद्याला सरासरी भाव मिळाला 12.5 रुपये किलोने. 30 लाख पिशवीचं 12.5 रुपये किलो. आज तज्ज्ञांनी जो रेट काढलेला आहे उत्पादन करतं, तो कांद्याचा प्रति किलो 18.5 रुपये त्या ठिकाणी येतोय. 24 सालामध्ये कांद्याच्या एका पिशवीचे 1313 रुपये आले, सरासरी भाव किलोला 25 रुपये त्या ठिकाणी मिळाला. त्या वर्षी शेतकऱ्यांचा 24 मध्ये भरला. 25 सालामध्ये कांद्याचा सरासरी जो दर मिळाला तो 12 रुपये 30 पैसे आणि शेतकऱ्याला एका पिशवीला 640 रुपये त्याच्या हातामध्ये पडले. हे 26 साल चालू आहे. 26 सालामध्ये जानेवारीपासून मेची जी आकडेवारी काढली, एका शेतकऱ्याला कांदा जो मार्केटमध्ये विकला गेलेला आहे त्याला 400 आणि 47 रुपयाच्या दरम्यान एका पिशवीला आले आणि 10 रुपये 61 पैसे फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये आले. तज्ज्ञांनी जो 18.5 रुपये किलो उत्पादन खर्च काढलेला आहे त्यानुसार एका शेतकऱ्याला किलोच्या पाठीमागं जवळपास 8 रुपयाचा त्या ठिकाणी तोटा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि गेले 5 वर्षाचं जर आपण ॲव्हरेज काढलं, 23 पासून 4 वर्षाचा जर ॲव्हरेज जर आपण काढला, तो 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बघतो, म्हणजे किलोला देखील 3 रुपयाचा घाटा त्या ठिकाणी आहे. म्हणून आमची जी मागणी आहे उद्याच्या काळामध्ये 21-22 सालामध्ये अशीच कांद्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आदरणीय अजितदादा राज्याचे अर्थमंत्री होते आणि त्यावेळी देखील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला, आपण सर्वांनी मागणी केली आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलेला आहे त्या शेतकऱ्याच्या कांद्याला
जे नुकसान झालं सरकारने, राज्य सरकारने 3.5 रुपये किलो प्रमाणे अनुदान दिलं. मंतरला 16-17 कोटी मिळाले, आपल्याला कदाचित जादा मिळाले, कारण कांद्याची आवक सगळ्यात जादा उत्पादन हे खेड तालुक्यामध्ये जादा आहे. परंतु आज आमदार साहेब मागणी करत असताना तो निर्णय असा होता की ज्या शेतकऱ्यांनी कांदा मार्केट कमिटीमध्ये विकला त्यालाच फक्त ते अनुदान दिलं गेलं. परंतु आज सरकारने निर्णय एक घेतला की नियमनमुक्ती केली. तुम्ही तुमचा माल शेतात विका, मार्केटच्या बाहेर विका, फक्त मार्केट कॅम्पसमध्ये जो माल विकला जाईल त्याला नियमनामध्ये. पण आमची आज प्रकारची मागणी अशा प्रकारची आहे की गेले 5 महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी कांदा वावरात विकू, मार्केटच्या बाहेर विकू, उद्याच्या काळात जे अनुदान मंजूर आपल्याला करायचे ते सर्रास सगळ्यांना मिळालं पाहिजे. अशा प्रकारची आपली ठाम भूमिका त्या ठिकाणी राहणार आहे आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नंबर 2 की कांद्याची नाफेड मार्फत खरेदी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला सांगायचे की जवळपास 3 आठवडे झाले तुम्ही रेट जाहीर केला 1235 रुपयांनी. मला तमाम शेतकरी बांधवांना, आडतदारांना देखील या निमित्ताने विचारायचे की 1235 रुपयांनी आपल्या खेड मार्केट कमिटीमध्ये कुठं व्यवहार तालुक्यामध्ये झाला का? नाफेडने खरेदी केली कोणाची? मग आज जर सरकार म्हणत असेल की अजून 10-12 दिवस थांबा, 21 दिवसापूर्वी जो निर्णय तुम्ही घेतला याची जर अंमलबजावणी होत नसेल तर आपली म्हण आहे की लबाडा घरचं निमंत्रण जेवल्याशिवाय आपण खरं कसं मान. आमचं म्हणणं आहे की दुसरी फसवणूक सरकारने अशी केली की 1580 रुपयाचा निर्णय जाहीर केला. कधी केला? 26 तारखेला आदरणीय रोहित दादांनी आंदोलन जाहीर केलं नाशिकमध्ये, चांदवडला. आणि 25 ला रात्रीचा निर्णय आला का नाशिक जिल्ह्यामधली कांदा खरेदी नाफेड मार्फत 1580 रुपये क्विंटल प्रमाणे केली जाईल. आमचा सरकारला सवाल आहे का या देशामध्ये फक्त नाशिक जिल्ह्यामध्येच कांदा उत्पादक आहेत का? इतर राज्यामध्ये, मध्य प्रदेशामध्ये नाहीत का? गुजरातमध्ये नाहीत का? कर्नाटकमध्ये नाहीत का? महाराष्ट्रामध्ये नाही का? जिल्ह्यात नाही का? खेडमध्ये नाही का? मग सरकारला जर निर्णय घ्यायचा असेल तो सर्वांसाठी एक निर्णय असणं अत्यंत गरजेचं त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आदरणीय नेते सचिन भाऊ आयर देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सर्वांनी या निमित्ताने स्वागत त्या ठिकाणी. आणि म्हणून आमची मागणी अशा प्रकारची आहे की जो 1580 रुपयाचा तुम्ही निर्णय घेतला तर तो निर्णय हा सर्वांना लागू असला पाहिजे. म्हणून सभापती देखील कलेक्टर साहेबांना भेटले. आम्ही देखील जिल्हाधिकारी आता तात्पुरता 4 गजानन पाटील साहेबांकडे त्यांना सांगितलं की तुम्ही हे तातडीनं सरकारपर्यंत, केंद्रापर्यंत गेलं पाहिजे. आणि 1580 रुपये जर सरकारच्या तज्ज्ञांच्यानुसार स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी 23 मध्ये घोषणा केली होती, फडणवीस साहेबांनी की 23 ला सांगितलं की कांदा हा 24 रुपयाच्या पुढे त्याला भाव मिळाला पाहिजे. आज तुमच्या हातामध्ये सगळं काय निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांना आमची विनंती राहील का तुमचंच बोल त्या ठिकाणी खरा ठरला पाहिजे. आमची मागणी आहे की 26-27 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. पण 24 जर तुम्ही बोललात तर 24 तरी तुम्ही तो त्या ठिकाणी देऊन दाखवला पाहिजे, अशी देखील मुख्यमंत्र्यांना मागणी. पुढची आमची जी मागणी ही कांदा ज्यावेळी नाफेड मार्फत खरेदी केला जाईल, पूर्वीच्या काळामध्ये कांदा सगळे जुने शेतकरी आहेत, कांदा हा कुठं नाफेड मार्फत खरेदी केला जायचा? मार्केट कमिटीमध्ये खरेदी केला जायचा वेगवेगळ्या पद्धतीनं. मग तिथं सेल पिंपळगावला देखील आपलं केंद्र होतं, तिथं खरेदी बाजारामधून केला जायचा. परंतु गेले 4-5 वर्षापासून कांदा जो खरेदी नाफेड मार्फत केला जातो तो फार्मर प्रोड्युसर कंपनीला काम दिलं जातं. आमचं विरोध अजिबात नाही, तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीलाच कांद्याचं लागलं तर काम द्या, मार्केट कमिटीला द्या, खरेदी विक्री संघाला द्या. परंतु कांदा घेत असताना ज्यावेळी तो कांदा मार्केट कमिटीमध्ये येईल, या फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील, ज्या बाकीच्या संस्था असतील, त्यांनी बोली लावून मार्केटमध्ये शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला पाहिजे. ही आमची ठाम भूमिका त्या ठिकाणी राहील, जेणेकरून स्पर्धा निर्माण होईल, शेतकऱ्याला अधिकचा भाव त्या ठिकाणी मिळेल. म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला सरकारला, राज्य असेल केंद्र असेल, यांना ठोस निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी जसं आपण लढलो, पकडलेला बिबट्या हा कधीही रस्त्यावरती सोडायचा नाही, फॉरेस्टमध्ये सोडायचा नाही. जो जर्मन पिंजऱ्यामध्ये झाला तो निवारा केंद्रामध्ये माणिक डोला ठेवायचा किंवा अन्य राज्यामध्ये पाठवायचा, हा निर्णय सरकारला घ्यावा लागला. आंदोलन झालं म्हणून
राज्याच्या वन मंत्र्याला यावं लागलं. स्वतः एकनाथजी शिंदे साहेब देखील आले, कुटुंबाला देखील मदत केली, परंतु त्यांना त्याची झळक ज्यावेळी पोचली त्यावेळी तिथपर्यंत आले. म्हणून या कांद्याच्या संदर्भामध्ये देखील आपण लढत राहू, शेवटपर्यंत लढत राहू. आणि म्हणून सचिन भाऊ, एक आता दिशा आपण ठरवलेली आहे की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की शेतकऱ्याची आपली जी मागणी होती का शेतीला 20 दिवसा मिळाली पाहिजे. कांद्याच्या आंदोलनापासून दिवसा मिळाली, पण किती तास मिळाली? आज 8 तास मिळालेले आहेत. आमचं म्हणणं आहे की तज्ज्ञ म्हणून राज्याचे ऊर्जा मंत्री असतील, काही IAS ऑफिसर असतील, त्यांनी यावं, मोटर त्यांनी चालू करून बघावी. भारत देता येत नसेल पण 8 तास तुम्ही शेतकऱ्यासोबत वावरात त्या ठिकाणी थांबा आणि 1 एकर भरण्याला किती तास लागतात हे त्यांनी त्या ठिकाणी येऊन पाहिलं पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे. आमचं म्हणणं एक आहे, दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत 12 तास मध्ये शेतकऱ्याला वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आम्ही फुकट मागत नाही, पण आम्हाला गॅरंटेड वीज त्या ठिकाणी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता नवीन आमदार साहेब कायदा केला की ज्याला कनेक्शन लागेल त्याला सोलर शिवाय वीज मिळणार, कनेक्शन मिळणार आहे. पण जे अवर्षणग्रस्त आहे, दुष्काळी भागामध्ये आहेत, त्यांना नदीवरून त्याचबरोबर तुमच्या धरणामधून उपसा सिंचन केल्याशिवाय जमत नाही. आणि त्या योजना जर करायच्या असतील तर त्या सोलरवरती मोठाले पंप चालत नाहीत. म्हणून शेतकऱ्याला विजेचं कनेक्शन पुन्हा सुरू झालं पाहिजे, ही एक आपली मागणी त्यासाठी राहील. आणि म्हणून रात्री देखील आमदार साहेबांशी मी बोललो, शरद दादांशी देखील बोललो, रोहित दादांशी देखील बोललो, खासदार अमोल कोल्हेंशी बोललो, त्याचबरोबर निलेशराव लंके साहेबांशी बोललो, सगळ्या पक्षांशी बोललो. आज देखील काही लोकांशी मला बोलायचे, सचिन भाऊ देखील इथं आहेत, आढळराव दादांबरोबर देखील मी आज बोलणार आहे. आणि काल जुन्नरमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर एक निर्णय झाला की उद्याच्या काळामध्ये मंगळवारी 2 तारखेला सकाळी 9:30 वाजता आपल्याला मंचरला जिथं बिबट्याचं आंदोलन झालं तिथं रास्ता रोको आंदोलन आपण सर्व शेतकरी त्या ठिकाणी करू आणि हा प्रश्न कायमचा निकाली लावू. एवढं सांगतो, आपण सर्वांनी यावं ही आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो.